आयुष्यामध्ये जबाबदाऱ्या सांगून येत नाही, आयुष्यात त्या हळूहळू येतात, अगदी शांततेने. कुणी आपल्याला सांगत नाही की तुझं आता बालपण संपलंय, आता तुला स्वतःचं आणि इतरांचं ओझं उचलायचं आहे. वेळ कुणासाठीच थांबत नाही. एक एक करून सगळे प्रसंग आपल्याला पुढे ढकलतात. आपण नकोसे झालेलं मोठेपण स्वीकारतोय. हसण्याच्या जागी गंभीरता येते. स्वतःसाठी जगण्याऐवजी इतरांसाठी जगावं लागतं. जबाबदारी म्हणजे फक्त ओझं नाही, ती एक जाणीव असते की आता ही प्रत्येक कृती कुणाच्या तरी जीवनावर याचा परिणाम होतोय. तर कधी कधी आईबाबांसाठी, तर कधी कधी बहीण भावांसाठी, तर कधी आपल्यावर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी, प्रत्येकासाठी. आणि सर्वात कठीण गोष्ट म्हणजे ही जबाबदारी आपल्याला लादत नाही, ती आपल्याला मनापासून घ्यावी लागते. कारण प्रेम असतं आणि माणसं आपली असतात. आयुष्याचा हा प्रवास सर्वात कठीण असतो, पण सर्वात सुंदरही असतो. जेव्हा आपण थकलो तरी थांबत नाही, रडलो तरी डोळे पुसून पुढे चालत राहतो. आणि त्या क्षणी कळतं की जबाबदारी सांगून येत नाही, ती आपल्याला घडवायला येते. यालाच तर खऱ्या अर्थानं जबाबदाऱ्या म्हटल्या जातात. हाय हॅलो, मी छाया. मी सर्वांचं स्वागत करते परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये आणि मराठी यूट्यूब चॅनलवरती. सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जाऊ आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण अशी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका छानशा नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर इथं माझं काय चालू होतं, तर इथं आज आहे ना थोडंसं माझी झाडांची क्लिनिंग चालू होती. दिवाळीच्या सुट्ट्या आणि दिवाळीची धावपळ आणि त्यामध्येच आम्ही गावाकडे गेलो. तर झाडांकडं बरंचसं दुर्लक्ष झालेलं आहे, कारण त्या पिरियडमध्ये ना झाडांकडं जरा जास्त म्हणजे काही लक्ष देताच नाही आलं. तर इथं तू पाहिलं असेल तर एवढं गवत झालेलं होतं. तर याच्यामध्ये मी ते छोटे छोटे जे पानं असतं, पानावालं जे झाड असतं ना शोचं, त्याला पिंक कलरचे फुलं येतात. मला नेमकं काय म्हणतात त्या झाडाला माहीत नाही, पण ते झाडं लावलेलं होतं. तर ते झाड त्याच्यामध्ये दिसतच नव्हतं, सगळं त्याच्यामध्ये गवतच वाढलेलं होतं. तर मी पूर्ण गवत काढून घेतलं आणि तुम्हाला इथं आता मी पूर्ण दाखवत होते की अशा पद्धतीनं ते शोचं झाड लावलेलं आहे. इतकी छान फुलं येतात त्याला, एकदम छोटे छोटे. तर इथं मग मी थोडंसं प्रत्येक कुंडीमधलं वाळलेली पानं थोडीशी माती खालीवर करून घेतली आणि झाडातले जे गवत वाढलेलं होतं ना तर ते पण काढून घेतलं. तर इथं मग मी परत जे पडलेली माती होती, कचरा होता, तो सगळा उचलून घेतला, झाडून घेतलं. तर इथं मला झाडं लावायला खूप आवडतात आणि देवांच्या पप्पांना झाडं लावायला बिलकुल आवडत नाही. म्हणजे आमच्या दोघांचं झाडांच्या बाबतीत कधीच म्हणजे जुळत नाही. त्यांना म्हणजे असं वाटतं की झाडं नको, थोडंसं मोकळं पाहिजे. पण माझं मत आहे, घर छोटंसं जरी असलं तरी पण चालते, पण एक कोपरा असा पाहिजे की त्या कोपऱ्यामध्ये आपण असं झाडं लावू शकतो. झाडं लावणं म्हणजे एक घराला वेगळंच घरपण येतं. त्या झाडांची ग्रोथ पाहून आपल्या मनाला खूप समाधान वाटतं. झाडांच्या सानिध्यात आपला थोडासा वेळ जातो. तर मला तर खूप झाडं लावायला आवडतात आणि बरेचसे झाडं मी लावलेले. तर इथं तुम्हाला मी हे दाखवत होती ना, तर हे नागवेलीचा जो वेल असतो ना, तर तो आहे नागवेलीच्या पानाचा. तर तो मी एकदम छोटासा लावलेला होता. तर तुम्ही पाहिलं असेल तर एवढा वेल हा वाढलेला आहे आणि त्याचे पानंही ना आपलं तळहात असतं ना, तर त्या तळहाता एवढा त्याचे पानं झालेले, एकदम मोठी साईज झालेली आहे. मी त्या नागवेलीच्या म्हणजे वेलाला आहे ना थोडंसं खत पण टाकलेलं होतं. तर त्याच्यामुळं त्याची वाढ होऊ शकते असं मला वाटते. तर इथं त्याचं जे वरचा जो शेंडा असतो ना, तर तो असा खाली पडलेला होता. तर इथं मी दोरा बांधून घेतला आणि त्याला वरती असं सपोर्ट देऊन दिला, म्हणजे आता तो थोडासा वरती जाणार. तर एवढा छान झालेला आहे तो वेल आणि हिरवा गच्च असा वेल झालेला आहे. पानं इथं खूप मोठमोठाले झालेले. तर जशी जशी त्याची ग्रोथ होणार ना, तसं तसं मग मी तुम्हाला दाखवणार. तर इथं मी परत थोडंसं खते ना असं टाकून दिलेलं आहे. झाडांचं कसं आहे, तुम्ही झाडांकडं जर लक्ष दिलं तर झाडांची ग्रोथ होते, नाहीतर तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर झाडांची ग्रोथ काही होत नाही. तर इथं तुम्ही पाहत असाल तर हे जास्वंदाची जी फुलं आहे ना, तर ते विकत आणलेल्या कलमं आहे आणि त्याला एवढ्या साऱ्या कळ्या आलेल्या आहे. त्याला पण मी खत टाकलेलं होतं. तर इथं तुम्ही पाहू शकता एक दोन फुलं असे दररोज आता उमलायला सुरू झालेले आहे आणि जेवढ्या फांद्या लागलेल्या आहे ना, तर तेवढ्या फांद्यांना म्हणजे प्रत्येक फांदीवरती एक एक दोन आता कळ्या लागलेल्या आहे. जसे जसं फूल उमलणार तसं तसं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार. आणि दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये काय झालेलं होतं, पाऊस कंटिन्यू चालू होता. त्याच्यामुळं झाडांना ना पाण्याची कमतरता झालीच नाही. नाहीतर जमिनीतले झाडं तर शक्यतोवर काही सुकत नाही, पण जे कुंडीतली झाडं असतात ना, तर ते लवकर सुकतात. आणि सगळ्या कुंड्या अशा बाहेर ठेवलेल्या आहे ना,
थोड्याशा म्हणजे मोकळ्या ह्याच्यात, तर मग त्या कुंड्यांमध्ये म्हणजे पावसाचं पाणी लागल्यामुळं झाडं सगळे एकदम व्यवस्थित राहिलेले आहे. मला असं वाटलं होतं की सगळे घरचे झाडं आहे ना सुकून गेले असं, कारण आम्ही आईकडे चांगलं 5-7 दिवस राहिलेलो होतो. पण मग पाऊस सुरू होता तर त्याच्यामुळं सगळे झाडं व्यवस्थित राहिलेले आहे. तर चला मागची साईड आहे ना, तर तिथलंही थोडंसं आवरायचं आहे, तर ते पण आवरून घेते. तर हे बघा एकदम छान अशी झाडांची ग्रोथ झालेली आहे, खूप छान असे झाडं झालेले आहे. तर इथं मी सगळ्याच झाडांना थोडं थोडं खत टाकून दिलेलं आहे, कारण मग 10-15 दिवस टाकण्याची गरज नाही ना. आता सध्या त्याला कळ्या लागलेल्या आहे ना, तर खत टाकल्यामुळं कळ्या चांगल्या प्रकारे पकल्या जातात. तर इथं मी तुम्हाला कशाचं झाड दाखवत होती, तर हे झाड आहे ना मला माझ्या आईनं दिलेलं आहे. तर हे झाड कशाचं आहे, तर हे झाड आहे ना रुद्राक्षाचं आहे. आई दिंडोऱ्याला गेली होती स्वामींच्या मठामध्ये, तर तिथं गुरु माऊलींनं आईला स्वतः ही भेटवस्तू दिलेली आहे. तर आईला स्वतः गुरु माऊलीने ती भेटवस्तू दिलेली ना, त्याला एवढा आनंद झाला होता. तर आई म्हणे की मला परत एक झाड देऊ शकता का, तर माझ्या मुलीसाठी. तर मग आई माझ्यासाठी ते एक झाड घेऊन आलेले आहे. तर मग आईने सांगितलेले ते कांद्या कुंडीमध्ये लावून देशील आणि दररोज आहे ना तर त्या झाडाजवळ दिवा लावत जाशील. तर मग मी मार्केटमध्ये गेले ना, तर म्हणजे लवकरच कुंडी घेऊन येणार, कारण ते झाड मग मला कुंडीमध्ये लावायचं आहे, म्हणजे त्याच्याजवळ मला दिवाबत्ती करता येणार अशा पद्धतीनं. तर इथं मग मी मागच्या साईडनं आलेली होती ना, तर तुम्ही इथं पाहत असाल तर हे शेवंतीचे झाडं लावलेले होते हे ह्याच्यामध्ये. तर एवढ्या साऱ्या कळ्या आलेल्या आहेत त्या शेवंतीच्या झाडाला. तर तेही मग मी काय केलं, आता ती माती ना थोडीशी अशी रट झालेली होती, कारण 2-3 दिवसापासून पाणीही काही देणं झालं नव्हतं आणि माझं थोडंसं झाडांकडे दुर्लक्ष झालं होतं. तर दुर्लक्ष झालं तरी पण माझे झाडे एवढे छान म्हणजे ग्रोथ झालेली आहे झाडांची तुम्ही पाहू शकता. एकदम सगळे झाडं ना असे टवटवीत होते. आणि इथं शेवंतीला तुम्हाला दिसत असेल तर खूप साऱ्या अशा कळ्या लागलेल्या होत्या जागोजागी. तर इथं मग मी सगळ्या झाडांतली माती ना थोडीशी खालीवर करून घेतलेली आहे आणि परत त्या सगळ्या झाडांना आहे ना म्हणजे थोडंसं खत टाकून दिलेलं आहे. तर इथं हे जास्वंदाचं जे झाड आहे विकतचं आणलेलं आहे, छोटा जो जास्वंद असतो ना तर तो जास्वंदही छान झालेला आहे, त्यालाही 2-3 फुलं येतात. इथं ही शेवंती पिवळ्या कलरची, तर तिलाही 2-3 दररोज फुलं असतात. आपल्या जेवढा माझा आजूबाजूचा परिसर आहे जिथं मी झाडं लावलेली आहे ना, तर त्या झाडांच्या अवतीभोवतीच मला देवपूजेसाठी खूप सारे फुलं भेटून जातात. म्हणजे दुसरीकडे जाण्याची गरजही नाही आणि विकत आणण्याचं पण काम पडत नाही, कारण इथं घराच्या अवतीभोवतीच खूप सारे फुलं असतात. तर इथं तुम्हाला हा वेल दिसत असेल तर हा गोकर्णाचा वेल आहे. पांढरा पण गोकर्ण लावलेला आहे आणि जो निळा कलरचा गोकर्ण असतो ना, तर तो पण लावलेला आहे. दोन्ही गोकर्ण लावलेली मी. आणि गोकर्णाचं झाड आपल्या घराजवळ असणं खूप चांगलं असतं, खूप शुभ मानलं जातं. इथं तुम्हाला हे दिसत असेल तर इथं हे बेलपत्राचं झाड आहे. अजून त्याची पाहिजे तशी ग्रोथ म्हणजे वाढ झालेली नाही, म्हणजे त्याच्यामुळे ते एवढं समजत नाही. तर पलीकडच्या साईडने ना चाफ्याचं झाड लावलेलं आहे, तर त्यालाही बघा एकदम फुलाचा असा गुच्छाच आलेला आहे. तर जेव्हा ते फुलं चांगले उमलतील तेव्हा तेव्हा मी ते तोडून घेणार. तसं मग मी तुम्हाला ते दाखवणारच, पण मग मी व्हिडिओमध्ये थोडंसं ते कॅप्चर केलं. तर इथं मग ज्या झाडांना थोडंसं बांधून घ्यायचं होतं, म्हणजे शेवंतीचे झाड आहे ना असे पसरल्यासारखे होतात, तर मग ते आजूबाजूची झाडं असताना त्यांना त्रास होतो. तर इथं मग मी थोडंसं आहे ना धाग्याच्या साह्यानं ते व्यवस्थित असं बांधून घेतलेलं आहे. आणि प्रत्येक कुंडीतली प्रत्येक माती थोडीशी खालीवर करून घेतलेली आहे. त्याच्यामुळं काय होतं, झाडांची ग्रोथ चांगली होते. झाडांच्या मुळ्या ज्या असतात ना, तर त्या थोड्याशा मोकळ्या होतात, म्हणजे त्यांना थोडंसं ऑक्सिजन भेटतं आणि त्याच्यामुळं मग काय होतं, झाडांची चांगल्या प्रकारे ग्रोथ होते. तर इथं मग मी सगळ्या कुंड्यांमधली माती थोडीशी खालीवर करून घेतलेली आहे. आणि तुम्ही इथं व्हिडिओमध्ये पक्ष्यांचा आवाजसुद्धा ऐकला असेल. तर लिंबोणीचं जे झाड आहे ना, तर त्याच्यावरती कंटिन्यू चिमण्या बसलेल्या असतात आणि चिमण्यांना खाण्यासाठी मी तर आता म्हणजे दाणेसुद्धा टाकलेले, म्हणजे तांदूळ असतात ना, तर ते पण एका कटोऱ्यामध्ये म्हणजे भरून ठेवलेले आहे तिथं. तर त्याच्यामुळे एवढ्या साऱ्या चिमण्या तिथं असतात आणि कंटिन्यू त्यांचा चिवचिव चालू असतो. आणि लिंबोणीला खूप सारे लिंब आलेले, बरेचसे लिंब खाली पडतात, पण ते काही तोडणं होत नाही. तर ज्याला लागलं ते येतात आणि लिंबू घेऊन जातात.
तर इथं मी सगळ्या झाडांना पाणी टाकून दिलेलं आहे, सगळं झाडून पुसून घेतलेलं आहे, पोछानं सगळं व्यवस्थित खालचं क्लीन करून घेतलेलं आहे. याच्यामध्ये छोटे छोटे मनी प्लॅन्ट आहे ना, तर ते लावलेले आहे. इथं याच्यामध्ये 1-2 कुंडीमध्ये खूप सारे म्हणजे झालेले होते ना, तर मग मी ते काढून घेतले. म्हणलं मोठं झाड होण्यापेक्षा ते पहिलंच आपण आता काढून घेऊ लवकरच. तर इथं मी ते काढून घेतले आणि छोट्याशा एका कुंडीमध्ये लावून दिलेले आहे. तर अशा पद्धतीनं झाडं झालेले आहे. इथं मी हा गवती चहासुद्धा लावलेला आहे. तर चला, इथं तुम्हाला सगळ्या झाडांची ग्रोथ दाखवलेली आहे आणि माझं छोटंसं जे मी गार्डन बनवलेलं आहे ते सुद्धा मी तुम्हाला आज पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. तर कसा वाटला ना व्हिडिओ हे नक्की कमेंट करून सांगा. तर चला ताईंनो, आजचा व्हिडिओ ना मी इथंच थांबवते. आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल ना, व्हिडिओला जरूर लाईक करा. भेटूया आपण अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सगळ्यांना बाय.